खरं तर मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी नंदू भाऊ माझ्याकडे आले आणि मला ते म्हणाले, की "सर जवळपास म्हणजे आता अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफीच्या सुविधेचे मला वाटतं ते पण त्या कार्यक्रमाला आले होते. एक 3-3.5 महिन्यांपूर्वी डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आपल्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव अनेक वर्षांपूर्वी ते 2006-07 साली ते माझे विद्यार्थी होते. एका क्लासला मी शिकवायला जायचो शनिवार, रविवार. वैजापूरमध्ये आल्यावरही मी बरीच वर्ष मुंबईत शनिवार, रविवार तिथे शिकवायला जायचो. डॉक्टर चेतन भट नावाचे आमचे टीचर आहेत, ज्यांचे क्लासेस आहेत. आणि त्यांचं विशेष असं आहे डॉक्टर चेतन भट, की ते अंबानी कुटुंबाचे वैयक्तिक फिजिशियन आहेत. गुरुवार आणि शनिवार हे 2 दिवस ते दोन्ही कुटुंबांना एक एक दिवस दोन्ही कुटुंबांसाठी ते तिथे त्यांच्या घरी उपस्थित असतात. तर त्यांच्या क्लासेसला आमची ओळख झाली आणि त्या सुविधेचं उद्घाटन आपण केलं. त्याच्यानंतर आपल्या वैजापूर तालुक्यातून जवळपास एक 26 ते 27 लोकांची अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी तिथे झाली. आणि मलाही माहित नव्हतं. ते नंदू भाऊंनी नोट केलं, की याच्यापैकी सगळ्यात जास्त रुग्ण जवळपास 5 ते 6 रुग्ण हे पालखेड मधले आहेत, असं त्यांनी मला सांगितलं. आणि ते मला जेव्हा म्हटले, की याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तुमचा सत्कार करायचा आहे. खरं तर मी आता म्हटलो, की माझ्या वजनापेक्षाही मोठा हार तुम्ही आज मला दिला. तर तेव्हा मी त्यांना म्हटलो, की नंदू भाऊ याची गरज काय आहे? आणि हे माझं कामच आहे. म्हणजे मला खरंच असं वाटतं, की याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी मी करतोय किंवा काहीतरी असामान्य घडलंय. असं नाही, हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. पण तरी त्याच्या इच्छेला मान देऊन मी इथे आलो आणि मला आज आनंद याचा होतोय. तुम्ही बघितलं, की प्रत्येक कार्यक्रमात आपण काय करतो? म्हणजे मला महाराष्ट्रभर परवाच अकोल्याला एक 95 वर्षांचे सर्जनचं पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं. त्यांनी असंच छान त्या गजानन महाराजांच्या चरणाला लावून आणलेली शाल मला दिली. ती मी एक जपून ठेवली. ते म्हटले, की "अमोल ही समाधीला लावलेली शाल आहे. तर तू इकडे-तिकडे देऊ नको. ही घरात ठेव, कपाटात ठेव." त्याच्यानंतर आपण अशी शाल ते कित्येक शाली येतात. त्या आपण घरी घेऊन जातो. त्या कुठे पडतात त्याही आपल्याला कळत नाही. आपण लगेच सोबत कोणीतरी असतो त्याच्याकडे ती शाल सहज देतो. तो हारही सहज त्या कार्यक्रमात आपण देतो. पण तुम्ही बघितले असेल, की ही शाल मी ही माझ्या आज अंगावर घेतलीये आणि त्या तुमच्या इतका मोठा हार जो तुम्ही दिला त्याच्यातलं हे जे फूल आहे, हे अनेक वर्ष आपल्याला माहिती आहे, की पंडित नेहरू त्यांच्या शर्टमध्ये फूल लावायचे. तसं फूल मी हे माझ्या खिशामध्ये ठेवून घेतलं आणि तुम्हाला खरंच सांगतो, मनापासून सांगतो, की हे फूल जसं लहानपणी मुलं त्या पुस्तकामध्ये एक फूल ठेवायचे, एक पान ठेवायचे, नंतर त्याची जाळी व्हायची त्या पिंपळाच्या पानाची किंवा फुलाचं एक, मग ते अनेक वर्षांनंतर ते फुल त्या वहीमध्ये सापडायचं आणि त्याचा पापुद्रा झालेला असायचो, पण त्याच्याकडे बघून एक जुना शाळेतल्या आठवणींचा पट उलगडायचा. तसं मी तुम्हाला सांगतो, की हे फुल हे माझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूप अमूल्य आहे. कारण मला वैजापूरमध्ये असं मिळालेलं आहे पहिलं फुल आहे. जगभर भारतभर मी फिरतो, परदेशात कॉन्फरन्सेस मध्ये भाषण देतो. मागे श्रीलंकेला एक मोठा 1 तासाचा भाषणाचं मला संधी मिळाली. पण माझ्या गावामध्ये या शालीमध्ये ही आईच्या पदराची जी ऊब असते ती या शालीमध्ये मला जाणवते आणि म्हणून मी ही सोबत घेतली आता तुमच्याशी बोलताना. आणि काय असतं, की तुम्ही जगभर जा, फिरा, कुठेही काही करा. म्हणजे मी बऱ्याचदा येतो, रात्री उशीर झालेला असतो, तर आईला सांगतो. आई म्हणते, की "अरे आज खिचडी केली आहे थोडी, तर ती ठेवू का तुझ्यासाठी? तुला 12:30 वाजणार आहेत, मी पाठवून देते." मला वाटतं, की ते 5 स्टार हॉटेलचं बुफे आणि जेवण आणि हे सगळं त्याच्यापेक्षा तो आईचं एक फिक्क्या आपल्याकडे ते तुम्ही हळद टाकून जी फिक्की खिचडी करतो ना आपण, बरं नसल्यावर आम्ही सांगतो फिक्की खिचडी द्या. तसे त्या फिक्क्या खिचडीचा आईचा घासाचा जो गोडवा असतो, तो तुम्हाला जगामध्ये कुठल्याच गोष्टीत येत नाही. कारण त्याच्यामध्ये आईचं हृदय, आईचं प्रेम असतं. आणि तसंच मला वाटतं या शालीमध्ये, या फुलामध्ये, ह्या जमिनीचं, तुमच्या सगळ्यांच्या मनातलं हे प्रेम आज मला अनुभवायला मिळतंय. आणि मी तुम्हाला हे वचन देतो, की या प्रेमाचं जे ऋण आहे, या ऋणात मी नेहमी राहील. हे ऋण फेडूच शकत नाही मी. आईच्या प्रेमाचा ची परतफेड आपण करता येत नाही आपल्याला. ते त्याचा आपल्याला पांग फेडता येतात.
म्हणून मला असं वाटतं की आजचा हा सोहळा माझ्यासाठी खूप वेगळा आहे. म्हणजे हा इतक्या तुमच्या लोकांमध्ये मला 1000 लोकांचा क्राऊड दिसतोय आणि आनंद दिसतोय त्या डोळ्यांमध्ये. मला या कार्यक्रमाचं किंवा इथं बसतानाचं मला नेहमी म्हणजे अजून एक त्याचं विशेष असं वाटतं की पालखेड म्हणजे आज मी काल नंदू भाऊंकडून मी थोडा इतिहास जाणून घेतला. आपल्या वैजापूर तालुक्याला खरं तर खूप मोठा इतिहास आहे. माझ्याकडे अनेक लोक येतात जाताना. काही कवी येतात, लेखक येतात, राजकीय नेते येतात, ऍक्टर्स येतात, काही खेळाडू येतात. कारण मुंबईमध्ये अनेक वर्ष राहिल्यामुळे यांचा जो संपर्क झालाय आणि मला त्या माणसांची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या संपर्कात राहून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. मागे किशोर कदम सौमित्र जे कवी आहेत ते आले आणि त्यांनी मला हा प्रश्न विचारला की अमोल, वैजापूरमध्ये बघण्यासारखं काय आहे, तुझ्या वैजापूरचा इतिहास काय आहे? तेव्हा मला शल्य वाटले की म्हटलं यांना काय सांगू आता बघण्यासारखं आणि हे. पण मला आज जाणवलं की इथून पुढे येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला मी पालखेडमध्ये आवर्जून घेऊन येऊ शकतो. त्याचं कारण आहे की इतकी पावन ही भूमी आहे. पराशर ऋषींनी जे महादेव मंदिर इथे स्थापन केलं, तिथे साक्षात जवळपास 1296 मध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांनी सप्ताह जो केला, ती जागा आज इथे आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या स्पर्शाला पावन झालेली जागा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या आळंदीच्या मंदिरात जिथे किंवा आपल्या आमचे गडाखांचं गाव कुठलं मी विसरलो, नेवासा, जिथे त्यांची जन्मभूमी, जिथे बसून ज्या खांबाला बसून टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वर माऊलींनी. तुम्हाला आश्चर्य वाटेल की कवी गुलजार हे जेव्हा तिथे भेट द्यायला आले, तर अरुण शेवते म्हणून एक कवितेचे लेखक आहेत आणि ते तिथे भेट द्यायला आले, तर ते गुलजार त्या खांबाला टेकले आणि ते 3.5 तास कवी गुलजार ते ध्यानामध्ये बसलेले होते. 3.5 तास त्यांची बैठकही हल्ली नाही, इतकी जादू याच्यात आहे. म्हणून मला वाटतं असाच कट्टा, अशी जागा ही आपल्या पालखेडमध्येही आहे. पालखेड भूमीला आपल्याला जो 1700च्या शतकामध्ये बाजीराव पेशव्यांनी जो या गावाला वेढा घालून निजामांच्या विरोधात जो लढा दिला, त्या लढ्याचा त्याच्यावर पुस्तक लिहिलं गेलंय. फील्ड मार्शल गोमेरींनी अमेरिकेमध्ये त्याच्यावर कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर, म्हणजे आतापर्यंत जगामध्ये जे 14 युद्ध झाले, ज्याच्यामध्ये 2 युद्ध फक्त भारतातले आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातले, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला ते एक युद्ध, आणि एका रक्ताचा थेंब न सांडता बुद्धीचा वापर करून पाण्याचा साठा निजामांचा रोखून जे युद्ध करून त्यांना गुडघ्यावरती टेकायला भाग पाडलं, अशा युद्धाची ही भूमी आहे. म्हणून मला असं वाटतं की एकाच वेळेला पुण्यभूमी आणि वीरभूमी अशी महाराष्ट्रात तुम्हाला एकही जागा सापडणार नाही, ती ही पालखेड आहे. आणि त्या पालखेडच्या भूमीवरती आज मला तुम्ही बोलवलं. इथला काय असतं की प्रत्येक जागेचा एक ऑरा असतो. मला एक सवय आहे कार्यक्रमामध्ये किंवा जागेमध्ये, तुम्ही जसं आपण मंदिरात जातो तिथे एक वेगळा ऑरा आपल्याला अनुभवतो, म्हणजे एक आभा आपल्याला जाणवते. तशी मला असं वाटतं की प्रत्येक गावाची एक आभा असते, एक व्हायब्रेशन्स असतात. एखाद्या जागेवर तुम्ही बघा की एखाद्या हॉटेलमध्ये मी बघतो की तिथे शांत झोपच लागत नाही आपल्याला, काहीच कारण नसतं. 5 स्टार हॉटेल असते, छान सूट असतो, तरी तिथे झोप लागत नाही. आणि आम्ही आता यात्रेला चाललोय कचनेरला, दरवर्षी जवळपास 130 किलोमीटर 3 दिवसात मी चालून जातो. कचनेर जे जैन देवस्थान आहे, आमच्या वायकोस गुरुजींना माहिती असेल तर, तेव्हा आम्हाला रस्त्यात कुठेही झोपावं लागतं. एका साध्या त्या गंगापूरच्या पुढे एका शेतकऱ्याशी मैत्री झाली आहे, त्याच्या इथे मी झोपतो. तर त्या शेतकऱ्याच्या त्या घरामध्ये अगदी साधं कौलारू घर आहे. तर म्हणजे त्यांना इतकं शल्य वाटतं मी आल्यावर, ते सगळं घर रिकामं करतात, ती बेडरूम रिकामी करतात. तर त्या घरामध्ये जी झोप मला लागते ती वर्षभर मला कुठेच लागत नाही. मला वाटतं की हे त्या जागेचे व्हायब्रेशन्स असतात, तिथलं पुण्यकर्म असतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की तुम्ही म्हणजे आता जे गुरुजी इतके ते कृतज्ञतापूर्व ते वाकले, आणि तर मी असं मानतो मनापासून की हे रुग्ण किंवा ज्या काही शासकीय योजना आहे किंवा ज्या काही मोफत
सेवा देण्याची संधी आम्हाला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मिळाली आहे. तर हे तुम्ही आम्हाला सेवेची संधी दिली आहे, हे आमचं भाग्य आहे असं मी समजतो. आपल्याकडे स्वामी विवेकानंदांनी खूप छान वाक्य सांगितलंय की तुमच्या समोर एखादा सेवेसाठी कुठलाही, मग ते तहान असू द्या, भूक असू द्या, आरोग्य सेवा असू द्या किंवा नडलेलं काम असू द्या, तो माणूस जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा त्याला सेवा देण्याची संधी जेव्हा तुम्हाला मिळत असते, तेव्हा तुम्हाला पूर्व जन्मीचं कुठलं तरी कर्म त्या माणसाचं फेडण्याची संधी तुम्हाला मिळत असते. म्हणून तुम्ही त्याचे पाय पडले पाहिजे. म्हणून मी तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो की कुठलं तरी पूर्वजन्मीचं जे कर्म होतं ते या रूपाने मला तुमचं फेडता आलं. आणि मी वचन देतो तुम्हाला सगळ्यांना की आज आपल्याकडे जवळपास 650 विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये काम करतायत. आयुर्वेद, नर्सिंग, फिजिओथेरपी. आणि एक आनंदाची बातमी म्हणजे एक 15 दिवसापूर्वीच आपल्या होमिओपॅथी कॉलेजला महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळाली आहे. आता दिल्लीची परवानगी मिळेल. आपले सध्याचे जे वैद्यकीय शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांची सही होऊन ती फाईल क्लिअर होऊन आता एक 8 दिवसामध्येच 30 तारीख ही लास्ट शेवटची तारीख आहे दिल्लीला जाण्याची. तर होमिओपॅथी कॉलेजच्या माध्यमातून तर आता जवळपास 650 विद्यार्थी आणि येणाऱ्या काळामध्ये 1000 विद्यार्थी, जे जवळपास त्यातले 50% डॉक्टर, 20-30% फिजिओथेरपीचे आणि 25-30% नर्सिंगचे असे विद्यार्थी हे आपल्या कॅम्पसमध्ये आहेत, असतील. आणि यांचा जितका जास्त उपयोग आपल्या तालुक्यासाठी, ह्या इन्स्टिट्यूट म्हणजे मी महाराष्ट्रात पहिला आलो, सर यांनी सांगितलं याला शिकलो, मुंबईला शिकलो KEM ला. तिथून पुढे माझ्या वर्गातले तुम्हाला सांगतो 180 पैकी 128 विद्यार्थी हे परदेशात आहेत. तर मला इथे येण्याची एवढीच भावना होती की आपलं बाहेर एक आपल्या आयुष्याचं तर कल्याण झालेलंच आहे. आमचे वडील डॉक्टर आहेत, घरी आमच्या शेती आहे, माझ्याकडे अशा त्यागाच्या कुठल्याही कहाण्या नाहीये की मी काही गरिबीत राहिलो, असे खोटे गोष्टी मी इंटरव्ह्यू मध्येही सांगत नाही. तर त्याच्यामुळे 2 वेळची भ्रांत जेव्हा तुमची आता मिटलेली आहे तेव्हा तुम्हाला काय करायचंय. म्हणून मी तुम्हाला सांगतो की माझ्या ओळखींचा, आमच्या आरोग्य सेवांचा, आमच्या विद्यार्थ्यांचा, संस्थांचा जितका आडवा तिडवा वापर करता येईल तितका तुम्ही करून घ्या. मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला कुठल्याही स्वरूपाची आरोग्याची मदत लागू द्या. मला खूप आनंद झाला की मध्ये थोडं काळे गुरुजींचा फोन आला आणि त्यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं, छान वाटत नव्हतं. ते आले, बोलले, 10 मिनिटं बोलले. मी म्हटलं गुरुजी काही नाही, तुम्हाला काळजी करू नका. जसं शेळके पाटलांनी तोच उपचाराचा हा 70% भाग हा रुग्णाला मानसिक आधार देणं असतं. बाकी आजार औषधांनी जो बरा होणार असतो तो 30% असतो. तर आणि मला चेहऱ्यावर त्यांच्या छान तेज दिसतंय. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा. आणि जे सरांनी सांगितलं, नंदू भाऊंनी सांगितलं की पुढचे कॉलेजेस किंवा MBBS, तर मला म्हणजे घरी नेहमी बोलत असतात की अरे आपली क्षमता ही अजून सीमित आहे, आपल्याला काही म्हणजे इतकं आपण करू शकत नाही. मला खूप हौस असते, हे करू ते करू, पण तरी घरातली गोष्ट बाहेर सांगू नये असं म्हणतात. पण आमच्या घरात असं काही नाही. तुम्हाला सांगतो की मी मध्ये एक आम्हाला रोटेगाव शिवारात आपल्या कवडेंचं जे कॉलेज आहे त्याच्या मागे एक जवळपास 30 एकर जागा एक खट्टी मिळत होती. आज संस्था तुम्हाला सुरू करायच्या असतील तर फक्त जागा लागते. बाकी आमच्याकडे मार्ग किंवा ओळखी या सगळ्या आहेत, पण जागाच जर नसली, जमीन प्रत्येक कॉलेजला 6-6 एकर, 7-7, आयुर्वेद कॉलेजला 6 एकर जागेचा क्रायटेरिया आहे. तर तेव्हा मी आई वडिलांना, भावाला सांगितलं की काहीही करा, कर्ज काढा. आमची शिऊर जवळ पण खूप मोठी शेती आहे, तुम्हाला माहिती आहे. तर मी त्यांना सांगितलं की लोक निवडणुकांसाठी शेती विकून टाकतात. आमचे शहाजी बापू तुम्हाला माहिती असतील, त्यांनी 125 एकर शेती विकली आहे. काय झाडी, काय डोंगरवाले ते भेटत असतात मुंबईत. इंटरेस्टिंग स्टोऱ्या सांगतात त्यांच्या, खूप मोठा स्ट्रगल आहे. तर मी सांगतो की लोकांनी त्याच्यासाठी तर आपण आपली संस्थांसाठी शेती विकून टाकू. काय करायचंय शेती? मी माझ्या शेतीवर जाऊन 7-8 वर्ष झाले, आई अधूनमधून जात असते. तर ती आता आमची पुश्ते म्हणजे जुनी एन्सेस्ट्रल जागा असल्यामुळे ती विकता येत नाही. तर घरच्यांना मी जवळपास 5 कोटीचं कर्ज काढायला लावलं. आणि ती 30 एकर जागा आम्ही रिसेंटली विकत घेतली की उद्या आपल्याला जर संस्थांचा विस्तार करायचा झाला. वडील खूप काळजीत होते की अरे आपण अजून कर्ज काढलं नाही. म्हटलं तुम्ही थोडीशी हिंमत करा, आहे आपल्या मागे वैजापूर आहे, आपले लोक आहे, बघू काही नाही तर ही सगळी जमीन आपण विकून टाकू. तर अशा प्रकारे आमच्या घरामध्ये आहे. तर त्या दृष्टीने आपण पुढचं तुमचे सगळ्या आशीर्वादाने ह्या पुढचा जो विस्तार आहे
तो करू. आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की मी तुमच्या घरातला मुलगा आहे, घरातला माणूस आहे. तुम्ही कुठलेही आता शासकीय योजना, नवीन नवीन योजना जितक्या येतील तितक्या आपल्या हॉस्पिटलमध्ये असल्या पाहिजे. आता महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे. तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो मागे, की माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी ते आता निवृत्त झालेले आहेत. आता ते केनियामध्ये फोटोग्राफी करतात. तुम्ही ऐकलं असेल, सुरेश शेट्टी म्हणून जुने आरोग्यमंत्री होते, खूप काँग्रेसचे चांगले नेते होते. तर त्यांनी मला हे सांगितलं, त्यांची पहिल्यांदा जेव्हा भेट झाली तर 2012-13 साली महाराष्ट्रामध्ये जेव्हा पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले योजना सुरू झाली, मला तेव्हा आठवतं 4 दिवस मी मुंबईत होतो. तर महाराष्ट्रामध्ये ज्या पहिल्या 5 रुग्णालयांमध्ये ही महात्मा ज्योतिबा फुले योजना सुरू झाली त्याच्यामध्ये वैजापूर आणि आपलं आनंद हॉस्पिटल हे पहिल्या 5 गावांमध्ये होतं. आणि पहिले 10 रुग्ण, मला त्या रुग्णाचं नाव पण मी ठेवलेलं आहे. मला तर बऱ्याचदा मी म्हणतो की मला त्याला भेटायचं आहे घरी जाऊन. तर महाराष्ट्रात जे पहिले 10 रुग्ण रजिस्टर झाले, 10 रुग्ण, त्याच्यामध्ये वैजापूरचा लाख पानावचा एक रुग्ण आहे. आता त्याला 2012, तर तो पहिल्या 10 मध्ये वैजापूरचा रुग्ण होता. हे मलाही माहित नव्हतं. मला सुरेश शेट्टींनी भेटल्यावर सांगितलं की अरे वैजापूरचा, आम्ही जेव्हा पहिली लिस्ट बघितली तेव्हा 10वा रुग्ण आम्हाला त्या वैजापूर गावचा दिसला. मला असं वाटतं की तुमच्या गावातल्या, आता एक मला बाबा दिसले इथे, एक मागे बसलेत, मला वाटतं असे लडखडत येणारे काठी घेऊन एकदम मागे बसलेत बघा शेवटी. मला वाटतं नाही, त्यांच्याही शेवटच्या रांगेत मला येताना दिसले. ते बघा ते. आता बरं का तुम्हाला सांगतो, फिजिओथेरपीचे 3-4 आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट पगारी टीचर्स आहेत. या बाबांना तुम्ही सोडा फ्री आमच्याकडे. त्यांना आम्ही छान, आता त्यांना चालता येत नाही, तुम्ही बघा त्यांना 1-2 महिन्यामध्ये आम्ही चालायला लावून नॉर्मल तुम्हाला फिरताना काठी फेकून देतील ते. हे सगळ्या यंत्रणा आपल्याकडे आहेत, त्याचा वापर करा. आणि याच्यासाठी आपल्याला काही पैसे लागणार नाहीयेत. तुम्ही फक्त 4-2 लोक आपल्या गावातले समाजसेवी त्यांना आमच्याकडे आणून सोडा. 15 दिवस जेवणाची पण काळजी करू नका, नाश्त्याची काळजी करू नका, चहाची काळजी करू नका. सगळं मला वाटतं या रुग्णांनी अनुभवलं असेल. आणि तुम्हाला सांगतो, मी त्या जेवणाचं ताट हे रोज, जे पेशंटला जेवण मिळतं त्याचं ताट रोज माझ्या फोनवर, व्हॉट्सअपवर येतं. आपण घरामध्ये जे पीठ वापरतो, ज्या भाज्या वापरतो, तेच जेवण आपल्या पेशंटला गेलं पाहिजे. याच्यासाठी मी प्रचंड आग्रही. तर म्हणून मला असं वाटतं की एक लक्षात ठेवा, मला या गोष्टीचा खूप संताप येतो. मी नेहमी म्हणतो की श्रीमंतांनी कुठल्या देवस्थानाला जायचं तर तिरुपतीला आणि सिद्धिविनायकला, आणि आपल्या गावातल्या माणसांनी कुठे जायचं तर म्हसोबाच्या मंदिरात आणि मरियाईच्या देवळात. असं नाही, तिरुपतीने आणि सिद्धिविनायकांनी श्रीमंताला पण आशीर्वाद दिला पाहिजे. म्हणून आपल्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे काळे गुरुजींनी पण यांनी अनुभवलं असेल, ज्या 5 स्टार फॅसिलिटीज ह्या पैसे देऊन येणाऱ्या रुग्णाला आपण देतो, त्याच 5 स्टार फॅसिलिटीज, ते जेवण हे शासकीय योजनेचा लाभ मिळणाऱ्या वंचित प्रत्येक रुग्णालाही मिळालं पाहिजे. म्हणून हा आपला अधिकार आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत मला वाटतं. आणि एक जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेल, तुम्ही मला एवढी मोठी गोष्ट दिली, परत एकदा सांगतो की याची परतफेड करणं शक्य नाही. पण या निमित्ताने मी तुमच्या गावासाठी आज एक छोटस वचन, एक घोषणा किंवा एक प्रतिज्ञा मी करू इच्छितो की नंदू भाऊजी, शेळकेजी किंवा अजून गावातले तुम्ही जे काही प्रॉमिनंट लीडर्स, जे नेते आहेत, वर्षाताई, आमच्या घोडकेताई, यांनी सगळ्यांनी मिळून एक 10 तुमच्या गावातली जी वंचित कुटुंब आहेत किंवा ज्यांना खरंच गरज आहे, अशा 10 कुटुंबांची यादी तुम्ही काढा. या 10 कुटुंबांना आनंद ग्रुप, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट हे आरोग्याच्या सुविधेसाठी पूर्णपणे दत्तक घेईल. हा म्हणजे त्यांच्या आरोग्याचं, त्या घरातली कुठलीही समस्या असेल तर आमचे इंटर्न्स, आमचे डॉक्टर्स वेळ प्रसंगी तुम्हाला वाटलं तर त्यांना इथेही पाठवू. जर प्रॉब्लेम आला तर फक्त त्यांना तिथपर्यंत पोहोचण्याची. आणि असे खूप आपल्याकडे अजूनही समाजामध्ये असे खूप घटक आहेत. ही गोष्ट आपण करू. ती यादी तुम्ही बनवा, माझ्यापर्यंत द्या, आमच्या टीम पर्यंत द्या. येतं वर्षभर आपण त्यांना ती सेवा देऊ आणि परत ती सन्मानाने त्यांना सेवा दिली जाईल, हेही आपण बघू. मला असं वाटतं की आदर्श संसद ग्राम तुमचं झालेलंच आहेच. तर मला वाटतं की माझी एक संकल्पना आहे की आदर्श आरोग्य ग्राम हे प्रत्येक झालं पाहिजे, जिथे माता मृत्यू शून्य असला पाहिजे, बालमृत्यू शून्य असल्या पाहिजे, सगळ्या मुलांचं लसीकरण 100% असलं पाहिजे.
जे 15-20 निकष असतात एक आदर्श आरोग्यासाठी, आणि मला माझी अशी धारणा आहे की रामराज्य जर आपल्याला आणायचं असेल तर त्याचा मार्ग हा उत्तम आरोग्यातून जातो. तर या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देतो की पालखेड ग्राम हे आपण एक आदर्श आरोग्य ग्राम करण्याच्या दृष्टीने एक आजचं एक चांगलं पाऊल म्हणून उचलूया. इतकं तुम्ही मला इथे आज मान दिला, सन्मान दिला, हे माझ्या हृदयामध्ये नेहमी राहील आणि याची जाणीव मी नेहमी ठेवेल. आपल्याला वैजापूरच्या विकासासाठी, वैजापूरच्या आरोग्यासाठी कायम झटत राहायचं, शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहायचं, हे वचन मी तुम्हाला देतो आणि माझं हे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पारेश्वर, जय पालखेड.